नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया झणझणीत चमचमीत गावरान चवीची आणि जशी मी घरी बनवते, जशी माझ्या घरामध्ये अंड्याची करी बनली जाते तशा प्रकारची आज आपण इथं अंडा करी बनवतो। हे पहा, सुंदर चवीची अशी इथं ही अंडा करी आपली झालेली आहे। अंड्याच्या भाज्या तर आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमीच करतो, पण आज जी अंडा करी मी बनवते ती पूर्णपणे गावरान पद्धतीची आणि छान चवीची आपण बनवतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील अशी ही अंडा करी बनवायची आहे आपल्याला। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। इथं नेहमीचे मसाले, बेसिक मसाले आपण घेतलेले आहेत। पावडर मसाले काही घेतलेत आणि 5 अंडी सोलून घेतलेली आहेत। छान अशी उकडलीत व्यवस्थित अंडी आपण आणि सोलून घेतलेली आहेत। ज्यावेळेस आपण अंडी उकडायला टाकतो मग तुम्ही कुकरला टाका किंवा पातेल्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे अंडी छान व्यवस्थित सोलली जातात आणि उकडलीही व्यवस्थित जातात। कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे मी आणि तेलामध्ये ही अंडी आपल्याला परतून घ्यायची आहेत। अंड्यांना थोडेसे सुरीच्या साह्याने मी वरच्या बाजूला काप दिलेले आहेत, कारण असे जेव्हा आपण काप देतो तेव्हा अंडी छान अशी रश्श्यामध्ये आपली मुरतात आणि चवीलाही छान लागतात। पूर्णपणे अंड्यामध्ये रस्सा हा मुरला जातो। 1-2 मिनिटासाठी अंडी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची। 1 चिमूटभर हळद घ्यायची, 1 चिमूट लाल मिरची पावडर घ्यायची आणि थोडंसं मीठ घ्यायचे आणि याच्यावरती ही अंडी 2 मिनिटासाठी छान अशी खरपूस परतून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे जेव्हा अंडी आपण परतून घेतो आणि याचा रस्सा बनवतो तेव्हा ह्या अंड्याचा मऊसरपणा जो असतो तो बराचसा कमी होतो, कडक होतात अंडी आणि रश्श्यामध्ये जेव्हा आपण जेवताना अगदी व्यवस्थित रश्श्यामध्ये कडकपणा अंड्याला आल्यामुळे रश्श्यामध्ये छान चवीला अंडी लागतात। हे पहा, अंडी परतून झालीत आपली। आता काढून घेऊया। शिस्तीत काढून घ्यायचीत आपल्याला, सावकाश अशी, कारण तुटायचा संभव असतो। आता याच्यावरती आपण कांदा परतून घेऊया। 1 मिडियम साईजचा कांदा मी छान उभा पातळ चिरून घेतला आणि तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। सोनेरी कलर येईपर्यंत हा परतायचा आहे आपल्याला। हे पहा, 1-2 ते 3 मिनिट लागतात मिडियम गॅसवरती हा मसाला परतून घ्यायचा, जो आता अंडा करीसाठी आपण बनवतोय तो। कांदा सोनेरी कलरवर परतत आला की आपण काही खडे मसाले घेऊया। पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही। अर्ध्या तासाच्या आतमध्ये अगदी नवशिके सुद्धा ह्याला सहजपणे ही अंडा करी बनवू शकतात। हे पहा, छान असा कांदा परतून झाला की आपण खडे मसाले घेऊया। खडे मसाल्यामध्ये आपण 1-2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 4 लवंग, 4 मिरी दाणे घेतलेले आहेत आणि थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे। हे पहा, आणि हे छान असं परतून घेऊया। पुन्हा एकदा हा मसाला आपल्याला, जेवढे मसाले आपण खरपूस परतून घेणार तेवढी आपल्या भाजीला चव छान येते। पिकलेला टोमॅटो घेतलाय मी, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 मिडियम साईजचा टोमॅटो आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे, तोही घेऊया मसाल्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर घ्यायची। टोमॅटोमुळे आपल्या जो आपण आता करी बनवतोय छान करीला दाटसरपणा येतो आणि अंड्याला जो एक ओशळ वास असतो तो ओशळ वास टोमॅटोमुळे कमीत कमी येतो। हे पहा, आता हा छान पूर्ण जो मसाला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। 1-2 ते 3 मिनिट मिडियम गॅसवरती मसाला परतून झाला। आता थंड करायचा आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची पेस्ट करून घ्यायची। थोडंसं खोबरं मी आधी भाजून घेतलं होतं, तेही घेतलेलं आहे। अगदी बेसिक मसाल्यामध्ये ही अंडा करी आपण बनवतोय, पण ह्याला गावरान चव कशा प्रकारे येते ते मी दाखवते तुम्हाला। 1 पळीभर तेल घ्यायचं आपल्याला आणि तेलामध्ये हे जे वाटण आपण घेतलेलं आहे हे वाटण परतून घेऊया। छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची वाटणाची आपल्याला आणि ते परतून घ्यायचे। हे पहा, थोडीशी हळद घेऊया, थोडासा हिंग घेऊया आपण, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग घ्यायची आणि काही पावडर मसाले घेतलेले आहेत मी।
पावडर मसाल्यामध्ये आपला घरगुती काळा मसाला घेतला आहे रोजच्या वापरामधला. चिकन मसाला घेतलेला आहे मी आणि थोडासा कलरची लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा. तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं पाहिजे तसं ठेवू शकता. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि हे सगळं आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला मसाला तेल रिलीज करत नाही तोपर्यंत आपल्याला हा परतत राहायचा आहे. 5 मिनिट लागतात मसाला परतायला, जास्त वेळ लागत नाही. हे पहा, छान असा खरपूस हा मसाला परतून घेतला. हे पहा, आता छान तेल सोडलेलं आहे मसाल्याने आपलं. आता आपण अंडी फोडणीला टाकूया. इथं मी आता ह्या अंडा करीसाठी येसूर मसाल्याचा वापर केलेला आहे. 1 चमचा मी येसूर मसाला वापरणार आहे की जेणेकरून जेव्हा अंडा करी केली जाते तर अंडी एका बाजूला आणि आपला मसाला एका बाजूला. हा पहा, हा येसूर मसाला वापरते मी. अंडी एका बाजूला होतात आणि मसाला एका साईडला होतो आणि सगळं अंड्याचा जो रस्सा आपण बनवतो तो एकदम पातळ पाण्यासारखा होतो. तर तसा व्हायला नको म्हणून आपण इथं 1 चमचा येसूर मसाला वापरलेला आहे. जर येसूर मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 चमचा बाजरीचं पीठ किंवा चणा डाळीचं पीठ भाजून घ्या आणि ते ह्या मसाल्यासाठी वापरा. अप्रतिम चवीची अंडा करी होते. तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशाप्रकारे तुम्हाला अंडा करी कशाप्रकारे तुमची झाली. अंडी फोडणीला घेऊया आणि छान असं हे पुन्हा एकदा अंडी आणि हा मसाला आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एकसारखा हा अंडी आणि जो मसाला आहे हा छान एकसारखा एकत्र करून घेऊया. आणि आता ह्याला आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. जर माझ्याकडून काही शब्द रिपीट झाले तर समजावून घ्या मंडळी, कारण फक्त तुम्हाला समजवण्याचा इथं उद्देश असतो की आपण जी रेसिपी करतोय ती व्ह्यूअर्सला व्यवस्थित समजावी, हा एकच इथं उद्देश असतो. तर हे पहा, आता इथं गरम पाणी घेऊया आपण. आणि गरम पाणी कशासाठी की जेणेकरून आपल्या जो करी बनवतो आपण, मग ती कोणतीही असू दे, मटण करी, चिकन करी किंवा अंडा करी असू दे किंवा कोणतीही रस्साभाजी असू दे, तर जेव्हा आपण गरम पाणी वापरतो तेव्हा आपला जो रश्श्याला कट येतो किंवा जी तरी येते ती तरी खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो. आणि हे पहा, इथं गरम पाणी घालून 10 मिनिट आपल्याला आता हा रस्सा उकळून द्यायचा आहे. आता पाणी हे तुमच्या अंदाजाने घाला. तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट रस्सा पाहिजे त्याच्याप्रमाणे पाणी घाला. मला इथं भाकरीबरोबर ही करी खायची आहे त्याच्यामुळे थोडीशी मी पातळ ठेवणार आहे. पण जरी पातळ करी राहिली तरी 1 चमचा येसूर मसाल्याने त्याला भरपूर घट्टपणा आणि दाटसरपणा येतो. एकदम पाण्यासारखी करी आपली होत नाही. हे पहा, आणि येसूर मसाल्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघू शकता. संपूर्ण सगळ्या नॉनव्हेज रेसिपी किंवा रस्सा भाज्या ज्या आपण बनवतो त्याच्यासाठी तुम्ही 1 चमचा येसूर मसाला वापरला तर सुंदर चवीची ही भाजी होते. आणि नसेल तर बाजरीचं पीठ भाजा आणि बाजरीचं पीठ तुम्ही ह्या रश्श्यासाठी वापरू शकता. फार छान चवीचा रस्सा होतो. आणि इथं मी जे तुम्हाला म्हणलं की गावरान चवीचे मी आज अंडा करी बनवते, तर या एका मसाल्यामुळे आपल्याच अंडा करीला छान अशी गावरान चव आलेली आहे. प्लस आपण जो अर्धा चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे ही अंडा करी सुंदर झालेली आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीबरोबर पुन्हा एकदा भेटूया आम्ही सातारकर चॅनलवरती. धन्यवाद मंडळी.